नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज 2 दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही आणि बायांना तर काम केल्याशिवाय चुकत नाही। तर इथे माझा स्वयंपाक, फरशी, कपडे वगैरे सगळं काम आवरलंय आणि यांचा मी डब्बा भरते, यांना ऑफिसला जायचंय। तर मी केली होती खारं वांग आणि भेंडीची भाजी बनवली आणि मी भिसी लावलेली आहे। तर मला तिकडे भिसीला जायचंय, पण संध्याकाळी जायचंय। तर स्वयंपाक झाला आणि त्यानंतर सासूबाईंनी सांगितलं मला एक भाकरी कर, तर मग मी भाकरी करते। तर इथे स्वयंपाक झालाय आणि लगेचच मी ओटा आवरून घेते आणि भांडे जे पडले आहेत तर ते पण मी घासून घेते। नंतर मला थोडंसं खाऊन गोळे घ्यायचे होत्या ना आणि आराम करायचा आहे। परत मला भिसीला जाण्यासाठी परत घरचा स्वयंपाक करायचा आहे। सकाळीच पूजा झाली, पण देवाचं जे पाणी आहे तर ते मी टाकायचं राहून गेलं होतं, तर ते पाणी टाकून देते। तर आता मी आणि ओम जेवण करतोय। तर इथे बघू शकता मस्त असं खारं वांग आणि भेंडीची भाजी। सकाळी सगळ्यांसाठी मी पोहे बनवले होते, तर मला आणि ओमला खाणं झालं नव्हतं, तर मग आता मी जेवताना ते पोहे पण गरम केलेत आणि खाऊन घेतोय। तर बघू शकता खारं वांग, पोहे आणि भेंडीची भाजी आणि चपात्या। तर आता संध्याकाळचे 3:45 वाजलेत आणि मी सासूबाईंसाठी चहा बनवते। तर आंबे खूप पिकले होते, तर मी इथे जे तुम्हाला गॅस वाट्यावरती टोपलं दिसतंय तर त्याच्या खाली मी एका टोपल्यामध्ये आंबे पिकलेले ठेवलेत आणि फ्रीजमध्ये काहीच भाजीला नव्हतं, सगळ्या भाज्या संपल्या होत्या। मग मी गेले आणि भाज्या घेऊन आले। एवढ्या काही चांगल्या भाज्या नव्हत्या, पावसामुळे सगळ्या भाज्या खराबच भेटतात। तर इथे मी वांगे भरीत करण्यासाठी आणलेत, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर आणली आणि हिरवी मिरची आणली। तर माती ते खूप लागली होती, तर मी ते आता कोथिंबीर ते धुवून ठेवणार आहे। सगळ्याच भाज्या धुवून ठेवते, म्हणजे त्याच्यावरची माती निघली की भाज्या सुकवते आणि लगेचच फ्रीजमध्ये ठेवून देते। कोथिंबीर छान भेटली, पण माती खूप आहे त्याच्यावरती आणि सगळी मातीने पूर्णपणे कोथिंबीर भरली। तर मी एक चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर मस्त अशी 2-3 पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर फॅनच्या हवेला सुकत ठेवणार आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता आकांक्षा आली आणि ती सांगायला लागली की मम्मी तू नको करू, तू आराम कर, मी करते। पण तिला रस करायला जमला नसता, कारण तिने कधी केला नाही। मग मी म्हटलं मी रस करते, नंतर तू पोळ्या कर आणि त्यानंतर गॅस वाटा आवर। तर आता मी एवढ्या आंब्यांचा रस करून घेते आणि त्यानंतर भाजी सुक्की आणि करून ठेवते आणि नंतर मग आकांक्षा पोळ्या करल, कारण मला ही भिसीला जायचं होतं ना, म्हणून मग आकांक्षाला म्हटलं तू पोळ्या करून घे। तर रस हे आंबे जे आहेत ना, तर ते माझ्या भावाच्या शेतातले आंबे आहेत। तर एकदम साखरेसारखा आंबा आहे, खूपच गोड आणि खूप मस्त आहे। बघू शकता किती छान असा मस्त बर्फीसारखा आंबा वाटत आहे। तर मी रस करून घेते। तर बघू शकता आता मी या भांड्यामध्ये मिक्सरला छान असं फिरवून घेते आणि किती छान असं मस्त घट्टसर रस झालाय आणि मी असाच घट्टच ठेवणार आहे।
मस्त झालाय। आता रस केलाय आणि पीठ भिजवून ठेवलंय। मग आकांक्षा भाजी करून घेते आणि नंतर आकांक्षा पोळ्या करते आणि मग मी भिसेला जाणार आहे। तर आता मी इथे माझं आवरलंय, साडी घालून झाली आणि आता मी ह्या पोळी डब्यामध्ये ठेवून देते। आकांक्षाने छान पोळ्या केल्यात। तर भिसीला गेल्यानंतर आम्ही सगळ्याजणी जमलो होतो आणि तिथले गेम होते। तर यामध्ये कॉईन ठेवलेत बांगड्याच्या आतमध्ये आणि बर्ड्स घेतलेत 2 आणि त्याने आपल्याला हे कॉईन पलटी मारून घ्यायचेत, खालची बाजू वरती करायची आणि जर बांगडीला लागलं तर आऊट। तर आम्ही सगळ्या बायांनी एक रील्स बनवली, ती मी शॉर्ट व्हिडिओला पण टाकली आहे आणि यामध्ये पण मी तुम्हाला दाखवते। आकांक्षा इथे आवरतीये।